अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले असताना रिपब्लिकन पार्टी पक्षाने आंदोलनाचा इशारा दिला आहे। यासाठी पक्षाच्या सांगली जिल्हा कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत येत्या 27 जुलै रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर उपवर्गीकरणाविरोधात भव्य आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात होते। यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नाना वाघमारे, युवक जिल्हाध्यक्ष श्वेत पदम कांबळे आणि पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली। बैठकीत 27 जुलैच्या आंदोलनासाठी व्यापक जनसंपर्क करून हजारो कार्यकर्ते सहभागी होतील असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। तसेच उपवर्गीकरणाच्या निर्णयाला तीव्र विरोध कायम ठेवण्याचा निर्धारही बैठकीत व्यक्त करण्यात आला। यावेळी कार्याध्यक्ष अरविंद कांबळे, सरचिटणीस अभिजित आठवले, सांगली शहर कार्याध्यक्ष प्रभाकर नाईक, सांगली शहर सचिव नितेश वाघमारे, दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। केंद्रीय मंत्री माननीय नामदार रामदास आठवले साहेब यांनी पाठिंब्याच्या महिन्यात 3 तारखेला उपवर्गीकरणाचा विषय ठराव मंजूर करून घेतला। त्या संदर्भामध्ये आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये 27 तारखेला उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेला आहे। त्याच्या अनुषंगानं आज आम्ही या ठिकाणी सांगली शहरामध्ये सांगली जिल्ह्याची बैठक बोलले। या बैठकीला आपले पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष संजय कांबळे, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे नानासाहेब वाघमारे आणि आमचे सरचिटणीस प्राध्यापक अभिजित आठवले सर, त्याचबरोबर ह्या शहराचे शहराध्यक्ष पोपट नाना कांबळे, आत्ताच आलेले आमचे युवकचे जिल्हाध्यक्ष श्वेतभैया कांबळे, महिला आघाडीच्या अध्यक्ष आमचे छायात आहे आणि सर्व तालुक्यातून आले सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि या ठिकाणी आज उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये 27 तारखेला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे। त्या संदर्भामध्ये आज आम्ही बैठक बोलवलेली आहे आणि आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आंदोलन चालणार आहे आणि त्या आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही सांगली शहरामध्ये एक उपवर्गीकरणाविरोधामध्ये आंदोलन करणार आहे। त्या अनुषंगाने आपली बैठक आहे आणि त्या बैठकीला या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत आणि 27 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड प्रमाणामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आम्ही मोर्चा नेणार आहे।